चाकण येथील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा आवारामध्ये अवघ्या 3 कोटी रुपयात पत्र्याचे शेड बांधून देण्याचं काम काळूस गावातील एक शेतकरी पुत्र ते उद्योजक असलेल्या गणेश नाना आरगडे यांनी केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता, तर तालुक्यातील शेतकऱ्यांना चाकण बाजारात विक्रीसाठी आणलेला कांदा बटाटा अवकाळी पावसात भिजत असल्यानं अनेकदा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं। मात्र बाजार समितीचे विद्यमान सभापती असलेल्या ॲडव्होकेट विजय शिंदे यांनी हा प्रश्न सोडवल्याने लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे। तर शासनाने या पत्र्याच्या शेडसाठी 7 कोटींचा निधी लागत असल्याचं सांगून हा प्रकल्प रेंगाळला होता। मात्र तो अवघ्या 3 कोटी रुपयात पूर्ण करून शेतकऱ्यांची सोय गणेश नाना आरगडे यांनी केली आहे। चाकण बाजारात झालेल्या जाहीर सभेत सभापती यांनी ही बाब सांगितली। तर शेतकऱ्यांना नेहमी पाठीशी उभा राहणारा भूमिपुत्र काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार म्हणून उभा आहे। 50% रकमेमध्ये आता गणेश नाना आरगडे आपलं त्याचं काम करताय। अवघ्या 3-3.25 कोटी मध्ये बघा, शासकीय रेट त्याचा 5.5 का 6 किती होता अनुराग? 6 कोटी रुपये। आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला, आम्ही त्यावेळेस संचालक होतो, परंतु आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे असं आहे त्याचा सागर मुरे ही सगळी मंडळी आहे ते वेअर हाऊसिंग मध्ये काम करताय। सोमनाथ भाऊ ही सगळी अनुराग आम्ही चर्चा केली आणि गणेश नाना आरगडेंना फोन केला। महेंद्र भाऊ बरे साक्षीला आहे, म्हणजे असं काम आहे, किती रुपयात होईल? शासकीय रेट त्याचा 6 कोटी रुपये आहे, तर म्हणलं 3-3.25 कोटी सभापती आपण त्या ठिकाणी करू शकतो। आणि मग आता विठ्ठलराव ही सगळी मंडळी आहेत, त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात होतो, तर आम्ही तत्कालीन सभापती कैलासरावला सांगितलं बाबा असं आहे, असं करता येईल। त्याला देखील ती गोष्ट पटली आणि त्यांनी देखील सांगितलं ही गोष्ट खरी आहे। जर बाजार समितीचा फायदा होणार असेल, 3 कोटी रुपये वाचणार असतील, तर विजूभाऊ तुम्ही सगळे पुढाकार घ्या, त्या पद्धतीने आपण करू। आणि त्या शेडचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे। एक चांगलं काम त्यांनी देखील गणेश नानांनी अतिशय चांगलं काम, कुठली कमतरता त्या कामामध्ये ठेवलेली नाही, त्याचं देखील लवकरच आपल्याला उद्घाटन त्या ठिकाणी करायचं आहे। आणि दुसरी गोष्ट आमदार साहेब, आमची एक संकल्पना अशी आहे की या बाजार प्रतिनिधी कुणाल शिंदे, न्यूज टुडे 24, चाकण, पुणे।